एकच मिशन नवोदय ॲडमिशन या ध्येयाकडे वाटचाल करताना आपण या उतार्याचा सराव करणार आहे. नवोदय परीक्षा 2002मध्ये आलेला हा उतारा आहे. सर्वप्रथम उतारा सोडवताना आपण प्रश्नांचे वाचन करून घेऊया. पहिला प्रश्न, मुलाने चित्र काढले. नंतर दुसरा प्रश्न आहे, भीती हा आहे एक. तर महत्त्वाचा शब्द आहे भीती. चला पुढचा प्रश्न वाचूया. जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता. तर सल्ला दिला नसता तर. चौथा प्रश्न, मुलाने चित्र काढायचे सोडून दिले. कारण शोधायचं आपल्याला, का सोडून दिले. आणि सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बरेच मुलं सुंदरच्या समानार्थी शब्द शोधतात आणि इथे चूक करतात. इथे महत्त्वाचा शब्द आहे, सुंदर तर आहेच, पण महत्त्वाचा शब्द आहे विरुद्ध अर्थाचा शब्द. चला तर मग आता सर्वप्रथम उत्तराचे आकलनपूर्वक वाचन करूया आणि नंतर प्रश्न सोडवूया. मी जवळजवळ 6 वर्षाचा होतो. मी म्हणजे कोण, तर लेखक. 6 वर्षाचा होतो म्हणजे पहिल्या वर्गात असणार. एकदा मी एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिले. लेखकाने एका पुस्तकात एक सुंदर चित्र पाहिलं. ते एका घनदाट जंगलाचे चित्र होते. मी जंगलाविषयी विचार केला आणि एका प्राण्याचे चित्र काढले. त्या लेखकाने काय केलं, एका प्राण्याचे चित्र काढले. ते मी काही मोठ्या माणसांना दाखवले आणि त्यांना विचारले, तुम्हाला याची भीती वाटते का. काय विचारलं त्यांना, की तुम्हाला याची भीती वाटते का. लेखकाला वाटले असेल की तो प्राणी पाहून, ते प्राण्याचे चित्र पाहून या मोठ्या माणसांना भीती वाटेल. पण पुढे काय झाले बघूया आपण. पण त्यांनी मला विचारले, म्हणजे त्या मोठ्या माणसांनीच लेखकांना विचारले, भीती म्हणजे त्यांनीच लेखकांना प्रश्न केला, भीती कुणाला उगीचच एखाद्या हॅटची का भीती वाटेल. मुळात त्या मोठ्या माणसांना ते चित्र प्राण्याचे न दिसता एका हॅटचे दिसले. पुढे काय झालं बघूया. मी काही हॅटचे चित्र काढलेले नव्हते. लेखकाचं म्हणणं होतं, मी काही हॅटचे चित्र काढलेले नव्हते. माझ्या दृष्टीने तर तो एक हत्ती होता. लेखकाने कशात चित्र काढलं होतं, एक हत्ती. पण मोठ्या माणसांना ते समजलेच नाही. त्याच्यापैकी एकाने मला सल्ला दिला. त्या मोठ्या माणसांपैकी एकाने लेखकांना सल्ला दिला की चित्र काढायचे सोडून दे. त्यापेक्षा भूगोलात, गणितात किंवा व्याकरणात लक्ष घाल. म्हणून तर मी म्हणजे कोणी, तर लेखकांनी चित्र काढायचे सोडून दिले. म्हणून तर मी एक महान कलावंत नाही बनू शकलो. लेखकाचं म्हणणं आहे की मी चित्र काढायचं सोडून दिलं म्हणून मी एक महान कलावंत नाही बनू शकलो. चला तर मग प्रश्न सोडूया. आता उत्तराचे एवढे छान आकलनपूर्वक वाचन केले म्हटले की आपल्याला सर्व प्रश्नांचे उत्तर व्यवस्थित येईल. उतारा बघायचं सुद्धा काम नाही. तर पहिला प्रश्न काय म्हणतो, मुलाने चित्र काढले जंगलाचे, प्राण्याचे, मुलीचे, हॅटचे. व्हेरी गुड, तुम्हाला आलं, मला माहीत आहे. मुलाने चित्र काढले प्राण्याचे. भीती हा आहे एक. भीती काय आहे, प्रश्न आहे, विधान आहे, विनंती आहे का हुकूम आहे. भीती नंतर प्रश्नार्थक चिन्ह होतं, त्यामुळे भीती काय आहे, तर एक प्रश्न आहे. जर मोठ्या माणसाने सल्ला दिला नसता तर मुलगा झाला असता. जर सल्लाच मिळाला नसता त्याला तर कदाचित मुलगा कलावंत बनू शकला असता. म्हणजे उत्तर आहे ऑप्शन नंबर सी.
मुलाने चित्र काढायचे सोडून दिले. कारण कारण आपल्याला माहीत आहे, कारण मोठ्या माणसांनी त्याला तोच सल्ला दिला होता. त्याला हाच सल्ला मिळायला होता. तत्पूर्वी पूर्ण ऑप्शन वाचून घ्यायचे, पाहून घ्यायचे. त्याला गणितज्ञ व्हायचे होते? नाही. त्याच्यापाशी वेळ नव्हता? ही पण गोष्ट नाही. चित्र काढणे फार अवघड होते? चित्र काढणे अवघड जरी असेल, परंतु त्या मुलाला अवघड वाटत नव्हते. मुलाने चित्र काढणे का सोडले? कारण त्याला तसा सल्ला मिळाला होता. म्हणून ऑप्शन नंबर ए. सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द. तुम्हाला सांगितलं होतं मी, इथेच विद्यार्थी चुका करतात. सुंदरचा समानार्थी शोधतात आणि मग सोपी चूक करून जाते. तर सुंदरच्या विरुद्धार्थी शब्द व्यवस्थित होईल का? नाही. हे तर कटला. लाडका होईल का? मुळातच नाही. लाडका कसा होणारच नाही. सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा आकर्षक. हां, इथं चूक करतात मुलं. सुंदरचा समानार्थी शब्द होऊ शकते आकर्षक, पण विरुद्धार्थी आहे का? नाही. मग उरला काय? सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द कुरूप. तर व्हेरी गुड, 100%. सुंदरच्या विरुद्ध अर्थाचा शब्द आहे कुरूप. बऱ्याच मुलांना पैकीच्या पैकी प्रश्नाचे उत्तर आले सुद्धा असेल. असेच नवीन नवीन आपण उतारे बघणार आहोत. फक्त तुम्हाला तुमचं नवोदय मिशनचं ध्येय पूर्ण करायचं असेल तर सतत सराव करावा लागेल. चला ठीक आहे, मग दुसरा उतारा उद्या बघूया.